किल्ले रायगडावरील भाषणात केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरेंचा विशेष उल्लेख केला। लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतिस्थळ केलं असं शहा म्हणाले। टिळकांनी किल्ल्यावरील स्मारकासाठी संघर्ष केला तर बाबासाहेब पुरंदरेंचं देखील योगदान मोठं आहे असं त्यांनी म्हटलंय। किल्ले रायगडावरील अमित शहांच्या कार्यक्रमाचे पत्रिकेत एकनाथ शिंदे अजितदादांचं भाषण नव्हतं, मात्र शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय झाल्याचं समोर आलंय। भाषणासाठी नाव जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच एकनाथ शिंदेंच्या नावाचा आग्रह धरलाय। त्यानंतर शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यामध्ये सुद्धा अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे। लवकरच दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास 10 वर्षांची शिक्षेची तरतूद करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडाच्या कार्यक्रमात केली। तर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे हीच आमची भावना आहे असं देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले। अमित शहा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन त्यांनी केलंय। यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते। या स्नेहभोजनाला मंत्री भरत गोगावलेंनी मात्र दांडी मारली होती। मात्र ही भेट राजकीय नसून कौटुंबिक होती। यावेळी पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती तटकरेंनी दिली आहे।